काय बघितलं होतं आपण लास्ट लेक्चरमध्ये? टपल कसं क्रिएट करायचं ते तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे, ओपन राऊंड ब्रॅकेट क्लोज राऊंड ब्रॅकेटचा यूज करून तुम्ही टपलला क्रिएट करू शकता. ठीक आहे, टपलमध्ये एकपेक्षा जास्त डेटा तुम्ही पास करू शकता सेपरेटेड बाय कॉमा. सेकंड, एकपेक्षा जास्त डेटा टाईपचे पण डेटा तुम्ही टपलमध्ये पास करणार. डुप्लिकेट व्हॅल्यूजसुद्धा देखील तुम्ही टपलमध्ये पास करू शकता. सो असे कन्सेप्ट मी तुमच्यासमोर मांडले होते. टपलला कसं क्रिएट करणार ही एक मेथड होती टपल क्रिएट करण्याची. ओपन राऊंड ब्रॅकेट क्लोज राऊंड ब्रॅकेट त्या दोघांच्या मध्ये डेटाला काय करायचं तुम्हाला पास करायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण गेलो होतो एम्प्टी टपलकडे. एम्प्टी टपल कसं क्रिएट करायचं? दोन मेथड तुम्हाला दाखवले होते एम्प्टी टपल क्रिएट करण्याची. पहिली मेथड होती तुमची ओपन राऊंड ब्रॅकेट आणि क्लोज राऊंड ब्रॅकेट, आणि दुसरी मेथड होती बाय युझिंग टपल फंक्शन. दुसरी मेथडला तुम्ही इम्प्लिमेंट करणार बाय युझिंग टपल फंक्शन. टपल फंक्शनला यूज करून पण तुम्ही काय करू शकता, तुमचं टपलला क्रिएट करू शकता किंवा एम्प्टी टपल तुम्ही क्रिएट करू शकता. त्याच्यानंतर आपण टपल फंक्शनला चांगल्या पद्धतीने स्टडी केलेलं आहे. टपल फंक्शनला डीपमध्ये गेलेलो आहे. टपल फंक्शन काय असतोय, टपल फंक्शनमध्ये जर का नुसतं डायरेक्ट डेटा मी पास केलं हॅलो, तर त्या केसमध्ये टपल क्रिएट होणार. त्या टपलमध्ये जो स्ट्रिंग व्हॅल्यू आहे त्या स्ट्रिंगमधलं प्रत्येक कॅरेक्टर एक सिंगल डेटा म्हणून स्टोअर होणार. प्रत्येक कॅरेक्टर एक सिंगल डेटा म्हणून त्या टपलमध्ये स्टोअर होणार. त्याच्यानंतर जर का तुम्हाला हॅलो ॲज इट इज ठेवायचं असेल सो त्या केसमध्ये तुम्ही काय करू शकता, तुम्हाला टपलच्या आतमध्ये टपल फंक्शनच्या आतमध्ये अजून एक टपल पास करावं लागेल, एक टपल क्रिएट करावं लागेल. ओपन स्क्वेअर ब्रॅकेट आणि ओपन राऊंड ब्रॅकेट आणि क्लोज राऊंड ब्रॅकेट त्या दोघांच्या मध्ये तुम्ही डेटाला पास करू शकता. त्याच्यानंतर टपल एक असा कन्सेप्ट आहे, टपल जेव्हा पण तुम्ही क्रिएट करणार त्याच्यामध्ये तुम्ही सिंगल डेटा स्टोअर नाही करू शकत. टपल जेव्हा पण तुम्ही क्रिएट करणार त्याच्यामध्ये तुम्ही सिंगल डेटा स्टोअर नाही करू शकत. जर का तुम्ही सिंगल डेटा स्टोअर केला सो त्या केसमध्ये तुमचं टपल क्रिएट नाही होणार आहे. बेसिकली सिंगल डेटा जेव्हा तुम्ही स्टोअर करणार टपलमध्ये तर तुमचं टपल क्रिएट नाही होणार आहे. जो सिंगल डेटा तुम्ही स्टोअर केलेला आहे त्याचा डेटा टाईप त्या व्हेरिएबलला सांगितला जाणार आहे. तो सिंगल डेटाच्या बेसिसवरती तो डेटा टाईप म्हणून तो व्हेरिएबलमध्ये स्टोअर होणार. टपल म्हणून तो डेटा स्टोअर होणार नाही जेव्हा पण तुम्ही टपलमध्ये सिंगल डेटा पास करणार. सो हा कन्सेप्ट लक्षात घ्या, टपलमध्ये सिंगल डेटा आपल्याला पास करायचा नाही. जर का सिंगल डेटा पास करायचा असेल तर तुम्हाला यूज करायचा आहे सिंगल डेटा आणि त्याच्यानंतर तुम्हाला ॲड करायचा आहे कॉमा. जर का तुम्ही नुसतं डायरेक्ट सिंगल डेटा पास केला तर तुम्हाला एरर शो होईल. जर का तुम्ही नुसतं डायरेक्ट सिंगल डेटा पास केला तर तुम्हाला तो डेटा टपल म्हणून स्टोअर नाही होणार. जो व्हेरिएबल तो जो डेटा टाईप असेल तो सिंगल डेटाचा जो पण डेटा टाईप असेल तो म्हणून तो व्हेरिएबलमध्ये स्टोअर होतो. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं टपलमध्ये टपल फंक्शनमध्ये नंबर्सला पास करायचं नाही. टपल फंक्शनमध्ये जर का तुम्ही डायरेक्टली एक सिंगल नंबर पास केलं तर तुम्हाला एरर शो होणार. सेम लिस्टमध्ये पण जर का तुम्ही लिस्ट फंक्शनचा यूज करून लिस्ट क्रिएट करताय तर लिस्ट फंक्शनमध्ये पण नुसतं एक सिंगल नंबर पास करायचं नसतं. जर का तुम्ही सिंगल नंबर तिथं पास केलं तर तो बेसिकली तुमच्यासाठी काय बनणार आहे, एरर मेसेज शो होणार आहे. एरर तुमच्यासमोर काय होणार आहे, प्रिंट होणार आहे. ठीक, त्याच्यानंतर आपण गेलो होतो व्हेरिएबल्समध्ये. मी तुम्हाला दाखवलं होतं की व्हेरिएबल्समध्ये जर का तुम्ही एकपेक्षा जास्त डेटा पास केला तर तो टपलच्या फॉर्ममध्ये शो होणार, म्हणजे टपलच्या फॉर्ममध्ये स्टोअर होणार. एक व्हेरिएबल बनवलं होतं, त्या व्हेरिएबलमध्ये एकपेक्षा जास्त डेटा पास केलं होतं, त्याच्यामध्ये काय होणार आहे, बेसिकली तुमचा जो डेटा आहे तो टपलच्या फॉर्मॅटमध्ये स्टोअर होईल. ठीक आहे, ते झाल्यावरती तुम्हाला लिस्ट आणि टपलमधलं कन्व्हर्जन दाखवलं होतं. लिस्ट आणि टपलमधलं बेसिक एक कन्व्हर्जन तुम्हाला दाखवलं होतं की तुम्ही लिस्ट फंक्शनचा यूज करून टपलमध्ये कन्वर्ट करू शकता. तुम्ही लिस्ट फंक्शनचा यूज करून टपल त्याच्या आतमध्ये पास करून लिस्टमध्ये त्याला कन्वर्ट करून घेऊ शकता आणि टपल फंक्शनचा यूज करून एक कोणताही डेटा तुम्ही टपलमध्ये कन्वर्ट करून घेऊ शकता. सो आपण इथं वेगवेगळे एक्झाम्पल बघितले होते. लिस्ट आपण क्रिएट केली होती, त्याला L1मध्ये स्टोअर केलं होतं आणि टपल फंक्शनच्या मदतीने त्या लिस्टला टपलमध्ये कन्वर्ट केलं होतं. सेम आपण खाली पण केलं होतं. आपण एक टपल क्रिएट केलं होतं आणि त्या टपलमध्ये आपण एक लिस्ट डेटा आपण पास केलं होतं. टपलमध्ये आपण एक लिस्ट डेटा पास केलं होतं. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की टपलमध्ये हा जो डेटा आहे, हा जो इंडेक्स नंबरवरती डेटा आहे, लिस्ट प्रेझेंट आहे, त्या लिस्टला मी आता चेंज नाही करू शकत, तो परमनंटली तिथं सेव्ह झालेला. पण त्या लिस्टच्या आतमधला डेटाला मी काय करू शकतोय, चेंज करू शकतो. त्या लिस्टच्या आतमधल्या डेटाला मी चेंज करू शकतोय, पण या पोझिशनवरती जी लिस्ट स्टोअर आहे त्याला मी चेंज नाही करू शकतो. त्या पोझिशनवरती आता जी लिस्ट आहे ती परमनंटली फिक्स झाली. त्याच्यानंतर आपण एक लिस्ट क्रिएट केली होती आणि त्याच्या आतमध्ये टपल ॲज अ डेटा म्हणून पास केलं होतं.
पण इथं आपण काय चेक केलं होतं की तुम्ही पूर्ण टपलचा डेटा रिप्लेस करू शकता. या पोझिशनवरती जो टपल सेव्ह आहे त्या टपलला पूर्णपणे रिप्लेस करू शकता, पण ते टपलच्या आतमधले व्हॅल्यूजला तुम्ही रिप्लेस नाही करू शकत. सो असं आपण व्हेरिएशन्स आपण बघितले होते. अशा प्रकारचे डेटा आपण इथं स्टडी केलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर टपल इज इम्युटेबल. मी काय सांगत होतो तुम्हाला, टपल इम्युटेबल आहे. एकदा की जो टपल क्रिएट झाला परत त्याला चेंज नाही करू शकत. आणि जर का चेंज करायचा पण असेल तर तुमच्यासाठी काय ऑप्शन आहे, तोच व्हेरिएबलला परत डिक्लेअर करा, त्याच्यामध्ये परत एकदा न्यू टपल पास करा आणि त्या न्यू टपलमध्ये तुमचा जो पण डेटा न्यू डेटा असेल त्याला ॲड करून टाका. सो टपल ओरिजिनल टपलवरती कोणतेच ऑपरेशन्स परफॉर्म नाही होऊ शकत. ओरिजिनल टपलमध्ये आपण काहीच चेंजेस नाही करू शकत. ओरिजिनल टपलवरला रिफ्लेक्शन होणार नाही. तुमचं सगळे ऑपरेशन्स ओरिजिनल टपलवरती रिफ्लेक्ट होणार नाही. त्याच्यानंतर टपलचे मेथड्स तुम्हाला दाखवले होते. टपलचे बेसिकली दोनच मेथड्स आहे, कारण टपलमध्ये आपण कोणतेच ऑपरेशन्स परफॉर्म नाही करू शकतो. सो आपल्याला कोणत्याच मेथडचा काहीच यूज नाही आहे. सो टपलमध्ये आपल्याकडे दोनच मेथड आहे, काउंट आणि इंडेक्स मेथड. काउंट मेथड काय करतो, एखादा डेटा किती वेळा प्रेझेंट आहे टपलमध्ये त्याचा काउंट घेणार, आणि इंडेक्स मेथड आपल्यासाठी तो डेटा सर्च करण्यासाठी आपल्याला हेल्प होणार. एखादा डेटा जर का आपल्याला सर्च करायचा असेल तर आपण इंडेक्स मेथडच्या मदतीने त्याला सर्च करू शकतो. इंडेक्स मेथडमध्ये तो डेटा पास करा, तुम्हाला आउटपुटमध्ये इंडेक्स नंबर भेटणार. मग टपलचे काही फंक्शन्स तुम्हाला दाखवले होते, लेंथ फंक्शन, सम फंक्शन, मॅक्स फंक्शन, मीन फंक्शन आणि सॉर्टेड फंक्शन. लेंथ काय करणार, टपलची ॲक्च्युअल लेंथ किती ती कॅल्क्युलेट करणार. सम बेसिकली सगळ्या डेटाचं सम करून तुमच्यासमोर प्रेझेंट करणार. मॅक्स फंक्शन तुम्हाला मॅक्झिमम एलिमेंट देणार. मीन फंक्शन मिनिमम एलिमेंट देणार. आणि सॉर्टेड फंक्शन तुमच्यासाठी टपलला सॉर्ट करून टाकणार. ओरिजिनल टपल तुमचं सॉर्ट नाही होणार आहे, परत लक्ष द्या, ओरिजिनल टपल तुमचं सॉर्ट नसतं होत. तो जो टपल आहे तो सॉर्ट होऊन कोणत्या तरी नवीन याच्यामध्ये स्टोअर होणार आणि त्याला तुम्ही प्रिंट करू शकता. ओरिजिनल टपल तुमचं सॉर्ट होणार नाही. ओरिजिनल टपल जसं आहे त्याच पद्धतीने प्रेझेंट राहील. हा टपल सॉर्ट होईल, हा टपल सॉर्ट होईल, आणि पण ते वेगळ्या व्हेरिएबलमध्येच तुम्हाला त्याला स्टोअर करावं लागेल, किंवा असं प्रिंट फंक्शनच्या आतमध्ये तुम्हाला तो टपल, सॉर्टेड टपल तुम्हाला स्टोअर करून घ्यावा लागेल. पण ओरिजिनल टपल जसं आहे त्याच पद्धतीने सेव्ह राहील तुमच्या पायथनमध्ये, तुमच्या पायथनच्या कोडमध्ये. ठीक आहे. सो असे वेगवेगळे मेथड्स, वेगवेगळे कन्सेप्ट आपण स्टडी केले टपलबद्दल. टपल म्हणजे हां सर आपण नाही का ते सॉर्टेडचं हे दाखवतो खाली, एक मिनिट. हां हा, तर ते टी वन ला हे लावून T2 हे करायचं का, म्हणजे कसं करायचं सॉर्टेड? सॉर्टेड कसं गेलेलं आहे हे बघ, हे सॉर्टेड फंक्शन. सॉर्टेड फंक्शनच्या आतमध्ये आपल्याला टपलला पास करायचं आहे. आता आपलं टपल कुठं स्टोर आहे, T2 व्हेरिएबलमध्ये स्टोर आहे. तर आपण इथं T2 हो हो. व्हेरिएबलचं नाव पास केलं, बस तेवढंच केलंय. हा, आता नाही पायथन काय नाही, तुम्ही करणार, म्हणले ना सर सेकंड व्हेरिएबल मध्ये ते सॉर्ट होतं. हां सेकंड व्हेरिएबल म्हणजे मी काय सांगतोय, सपोज प्रिंट फंक्शनचा मी यूज नाही केला असता, मी जर का प्रिंट फंक्शनचा यूज हा नसतं केलं, सो त्या केसमध्ये मला इथं अजून एक T3 नावाचं व्हेरिएबल क्रिएट करावं लागलं असतं. त्याच्या आतमध्ये मला सॉर्टेडला राईट करावं लागलं असतं, काही अशा पद्धतीने. लक्षात हा, येतं? बरोबर बरोबर हा बरोबर, हा म्हणजे म्हणतोय ते मी, सेकंड कळलं व्हेरिएबलमध्ये कळलं तुम्ही कळलं. त्या T2 ला सॉर्ट करून सेव्ह करू शकता. बरोबर, पण तुम्ही म्हणजे असं आणि दोन्ही पण एक्झिस्ट करतील का? हा, पण तुम्ही डायरेक्टली T2 ला नाही काय करू ओके. शकत. सपोज जर का मी असं केलं, T2 डॉट करून काहीतरी अप्लाय केलं त्याच्यावरती, तर तो होणार नाही. हा सपोज मी T2 ला चेंज नाही करू शकत. T2 माझी ओरिजिनल टपल आहे, ओरिजिनल टपलवरती काहीच ऍक्शन परफॉर्म. T2 मध्ये हा जो टपल आहे तो ॲज इट इज फॉर्म मध्ये सेव्ह आहे. आपण काय करतोय, या बरोबर. टपलला सॉर्ट करतोय आणि जो सॉर्टेड टपल आहे त्याला T3 मध्ये सेव्ह करतोय. हा बरोबर, हा. ते प्रिंट ऐवजी व्हेरिएबल घेऊन त्यात सेव्ह केलं. ठीक आहे. टपलमध्ये सगळ्यात महत्त्वाचे ऑपरेशन्स आहे तुमचे इथं. हा पॉईंट सगळ्यांनी लक्षात घ्यायचा आहे इथून पासून. टपल फंक्शनमध्ये नुसतं नंबर व्हॅल्यू पास केली तर एरर येणार. हा तुमच्यासाठी टपलला क्रिएट करणार, कॉमा स्वतःहून पुट करणार. इथं तुमचं टपल क्रिएट नाही होणार, बरोबर. इथं डेटा तुमचा इंटिजर फॉर्म मध्ये स्टोअर होईल. इथं तुमचं टपल हो क्रिएट होणार परत एकदा, इथं तुमचं परत एकदा टपल क्रिएट होणार, इथं टपलच क्रिएट होईल, पण जो डेटा आहे तो एक एक सिंगल डेटा म्हणून स्टोअर होईल.
या केसमध्ये तुमचं हॅलो सेपरेट झालेलं आहे. इथं तुमचं बरोबर टपल म्हणूनच सेव्ह झालेलं आहे. खाली परत एकदा तुमचं सिंगल डेटा होता म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, परत सेपरेटच घेतलेलं आहे. इथं 12 होतं तर त्यांनी इंटिजर म्हणून घेतलेलं आहे. ठीक आहे. या टपलमध्ये जेव्हा सिंगल एलिमेंट पास केलं होतं तर पायथननी स्वतःहून कॉमा ॲड केलेला आहे. सो हे व्हेरिएशन्स खूप महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. कन्सेप्ट समजा टपल इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. नुसतं टपल फंक्शनमध्ये जर का 1 डेटा पास केला असेल, तुम्ही जर का इथं फक्त 1 डेटा पास करणार असाल तर तुम्हाला पायथन एरर थ्रो करणार. हे बघा, इंट ऑब्जेक्ट इज नॉट इटरेटेबल. सेम लिस्ट फंक्शनमध्ये पण सेम ऑपरेशन्स तुमचे परफॉर्म. ठीक आहे. लिस्ट फंक्शनमध्ये पण सेम ऑपरेशन परफॉर्म आहे. टपलच्या जागी जर का मी लिस्टला रिप्लेस केलं, लिस्ट फंक्शनमध्ये मी 1 डेटा पास करतोय, त्याच्यामध्ये पण तुम्हाला सेम एरर शो होणार. ठीक आहे. कारण इंटिजर ऑब्जेक्ट्स आपले इटरेटेबल नाही आहे. सो त्या केसमध्ये तुम्हाला एरर फेस करावं लागेल. सो हे ऑपरेशन्स, हे क्वेश्चन्स खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यावरतीच तुम्हाला विचारलं जाणार आहे की टपल कसं क्रिएट होईल, कोणत्या फॉर्मॅटमध्ये टपल क्रिएट होईल, कोणत्या फॉर्मॅटमध्ये कसा डेटा स्टोअर होणार आहे. सो सगळे व्हेरिएशन्स तुमच्यासमोर मांडलेले. सगळे व्हेरिएशन्सला अंडरस्टँड करा. कोणतं व्हेरिएशन टपल क्रिएट करेल, कोणतं व्हेरिएशन टपलला क्रिएट करून डेटा कसं स्टोअर करेल ते पण समजून घ्या. चला पुढे जाऊ आता आपण. नेक्स्ट कन्सेप्ट राईट डाऊन करा, टपल पॅकिंग. ठीक आहे. टपल पॅकिंग. आता आपण लिस्ट अनपॅकिंगचा कन्सेप्ट स्टडी केलं होतं लास्ट ह्याच्यामध्ये. लिस्ट टॉपिक जेव्हा आपण स्टडी करत होतो तिथं मी तुम्हाला लिस्ट अनपॅकिंगचा कन्सेप्ट दाखवलं होतं. सेम टपलमध्ये पण टपल अनपॅकिंगचा कन्सेप्ट आहे आणि टपल पण ह्याच्यामध्ये एक टपल पॅकिंगचा पण कन्सेप्ट आहे. काय आहे ह्याच्यामध्ये? एक टपल पॅकिंगचा कन्सेप्ट आहे. सो टपल पॅकिंगचा कन्सेप्ट कशा पद्धतीने इम्प्लिमेंट होणार ते लक्षात घ्या. ठीक आहे. आता मी एक व्हेरिएबल बनवतोय. मी काय करतोय, एक व्हेरिएबल बनवतोय. त्याच्यामध्ये मी काय करणार आहे, 10,20, मी स्टोअर करतोय हॅलो. त्याच्यानंतर असे सगळे डेटा टाइप्स मी स्टडी करतो. ठीक आहे. सगळे डेटा टाइप्स मी राईट करतो. मी तुम्हाला वरतीच एक्झाम्पल शो केलं होतं. एका व्हेरिएबलमध्ये आपण एकपेक्षा जास्त डेटा पास करू शकतो, पण पायथन काय करणार, या सगळ्या डेटाला पिक करणार आणि कुठं स्टोअर करणार, टपलच्या फॉर्ममध्ये त्याला स्टोअर करून टाकणार. बरोबर. टपलच्या फॉर्ममध्ये हा डेटा तुमचा काय होईल, स्टोअर होईल. सो मी जेव्हा प्रिंट ए करतोय आणि ह्याचं प्रिंट टाईप ए करतोय, आता प्रोग्राम रन करतोय, लक्ष द्यायचंय. ठीक. तर हा डेटा काय झालेला आहे, माझं सगळं टपलमध्ये कन्वर्ट झालं. ए मध्ये जेवढं पण डेटा मी सेव्ह केलं होतं, ए व्हेरिएबल होतं माझं. बेसिकली ए काय होतं, व्हेरिएबल होतं. ए इक्वल टू करून मी काय केलं होतं, एकपेक्षा जास्त डेटा स्टोअर केलं होतं. एकपेक्षा जास्त डेटा मी एका व्हेरिएबलमध्ये पास केलं होतं, सेपरेटेड बाय कॉमा. ठीक आहे. पण हा जो डेटा मी पास केलेला या व्हेरिएबलसाठी, हा डेटा काय रिप्रेझेंट करतोय, एका डेटा टाईपला रिप्रेझेंट करतोय का, नाही.
इथं इंटिजर नंबर आहे, स्ट्रिंग डेटा आहे, फ्लोट डेटा आहे, बुलियन आहे, नन पण आहे. सो त्या केसमध्ये पायथन सांगू शकत नाही का हा जो ए व्हेरिएबल आहे ह्याचा ॲक्च्युअलमध्ये डेटा टाईप काय. सो त्या केसमध्ये पायथन काय करतोय, टपल पॅकिंगचं कन्सेप्टला फॉलो करतोय. टपल पॅकिंगचा अर्थ काय, या सगळ्या डेटाला घ्यायचं आणि टपलच्या आतमध्ये काय करायचं, पुट करून टाकायचं. हा सगळा डेटा पिक करायचं आणि टपलच्या आतमध्ये काय करायचं, पॅक करून टाकायचं. ठीक आहे. सो हे या एक कन्सेप्ट आहे टपल पॅकिंगची, ज्याला आपण म्हणतोय व्हेरिएबलमध्ये तुम्ही एकपेक्षा जास्त डेटा पास करू शकता, सगळं डेटा सेपरेटेड बाय कॉमा असेल. बट त्याचा डेटा टाईप काय असेल, त्याचा डेटा टाईप असेल टपल. कारण त्या केसमध्ये तुम्ही टपल इथं क्रिएट करणार, पायथन हे सगळ्या डेटाला घेऊन टपलमध्ये पॅक करून टाकणार, टपल क्रिएट करून त्याच्या आतमध्ये तो डेटा पुट करून देणार. हा झालं पहिली मेथड टपल पॅक करण्याची. हा झाली तुमची मेथड नंबर 1. ठीक आहे. मेथड नंबर 1 डेटाला पॅक करायचं टपलच्या आतमध्ये. दुसरं मी तुम्हाला मेथड दाखवतोय. दुसरी मेथड मी तुम्हाला दाखवतोय. मी सपोज इथं क्रिएट करतोय x इक्वल टू 10, y इक्वल टू 20 आणि z इक्वल टू 30. नीट लक्ष द्या, 3 व्हेरिएबल्स मी इथं क्रिएट केले. x इक्वल टू 10, y इक्वल टू 20, z इक्वल टू 30. आता बघा नीट व्यवस्थितपणे मी काय करतो. आता बघा नीट व्यवस्थितपणे मी काय करणार आहे. मी x, ठीक आहे. चला मेथड 2 काय सांगते तुम्हाला. टपलमध्ये आता आपण काय करणार आहे, पॅकिंग करणार आहे. ठीक आहे. पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवलं व्हेरिएबल्समध्ये टपल कसे पॅक होणार. आणि दुसरा कन्सेप्ट आपण बघतोय की सपोज जर का तुमचा डेटा वेगवेगळ्या व्हेरिएबलमध्ये प्रेझेंट असेल, त्याला पण तुम्ही काय करू शकता, तुमच्या टपलमध्ये पॅक करून तुम्ही प्रेझेंट करू शकता. ठीक आहे. आता त्याच्यासाठी अजून एक व्हेरिएबल इथं क्रिएट करतोय ए इक्वल टू, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पास करणारे तुमचे व्हेरिएबलचे नाव. ठीक आहे. ही झाली तुमची सेकंड मेथड. जिथं वेगवेगळ्या व्हेरिएबल्समध्ये जर का तुमचा डेटा प्रेझेंट असेल तर त्या केसमध्ये तुम्ही एक व्हेरिएबल बनवून त्याच्यामध्ये सगळ्या डेटाला तुम्ही काय करू शकता, टपलच्या फॉर्ममध्ये पुट करू शकता. तुम्हाला जर का ब्रॅकेट्स नाही लावायचे असतील तर विदाउट ब्रॅकेट्स पण तुमचा काय होणार आहे, वर्क होणार.
कारण हा जो डेटा आहे हा रिप्लेस होणार आहे, एक्स रिप्लेस होणार आहे 10 नी, वाय रिप्लेस होणार आहे 20 नी आणि झेड तुमचं रिप्लेस होणार आहे 30 नी. सो या केसमध्ये इझिली तुम्ही टपलला पॅक करू शकता, डेटाला तुम्ही टपलच्या आतमध्ये पॅक करू शकता. वेगवेगळ्या व्हेरिएबल्समध्ये पण तुमचा डेटा प्रेझेंट असेल तर त्याच्यामध्ये पण तुम्ही टपलला पॅक करू शकता, तो डेटा टपलच्या आतमध्ये तुम्ही पॅक करू शकता. पहिली मेथड होती एकच व्हेरिएबलमध्ये एकपेक्षा जास्त डेटा पास करा, तो तुमचा ऑटोमॅटिकली टपलमध्ये पॅक करा. आणि वेगवेगळ्या व्हेरिएबलमध्ये तुम्ही त्याचा डेटा स्टोअर करून सुद्धा टपलमध्ये पॅक करू शकता. आता ह्याच्यामध्ये तुमचा हा जो 10, 20, 30 आहे हा बेसिकली तुमचा इंडिपेंडेंट डेटा आहे. तुम्हाला पाहिजे तसं या डेटाचा तुम्ही ॲक्सेस घेऊ शकता आणि या सगळ्या डेटाला आपण एका व्हेरिएबलमध्ये पॅक सुद्धा केलेलं आहे. ठीक आहे, सो त्यालाच आपण म्हणतोय टपल पॅकिंग. आणि तुम्ही जर प्रिंट ए करणार, तुम्ही प्रिंट टाईप ए करणार, सो तुमचं बेसिकली इथं 10, 20, 30चं टपल इथं क्रिएट झालं. बाकी सेम टपल अनपॅकिंगचा कन्सेप्ट कसा असेल, सपोज जर का तुम्हाला टपल अनपॅकिंगचा कन्सेप्ट इम्प्लिमेंट करायचा असेल तर तुम्ही टपल अनपॅकिंगचा कन्सेप्ट कसा इम्प्लिमेंट करणार आहे, जसं आपण लास्ट लेक्चरमध्ये शिकलेलं होतं. लास्ट लेक्चरमध्ये आपण काय आयडेंटिफाय केलं होतं, तुम्ही लिहिणार एक्स कॉमा वाय कॉमा झेड इक्वल टू ए, ही झाली तुमची टपलची अनपॅकिंग. आता बरोबर ए मध्ये काय तुमचं टपल स्टोर आहे, त्या टपलमध्ये काय डेटा आहे 10, 20, 30. तो हे 10, 20, 30ला तुम्ही काय करताय एक्स वाय झेड मध्ये परत एकदा पुट करून देताय काय अशा पद्धतीने. जो टपल तुम्ही पॅक केला होता त्याच टपलला परत तुम्ही अनपॅक पण करू शकता. बरोबर ए मध्ये काय डेटा स्टोर आहे, लिस्ट तुमची स्टोर आहे, कोणती सॉरी टपल तुमचं स्टोर आहे. ए व्हेरिएबलमध्ये काय स्टोर आहे, तुमचं टपल स्टोर आहे. टपलमध्ये डेटा काय 10, 20, 30. बरोबर पहिल्या व्हेरिएबलला पहिली व्हॅल्यू भेटणार, सेकंड व्हेरिएबलला सेकंड व्हॅल्यूज, थर्ड व्हेरिएबलला थर्ड व्हॅल्यू भेटणार. याच्यामध्येच आपण अजून एक कन्सेप्ट शिकलो होतो टपल अनपॅकिंगमध्येच. सपोज जर का मी इथं झेडला डिक्लेअर नाही करत, सपोज मी इथं दोनच व्हेरिएबल डिक्लेअर करतोय लेफ्ट साईडला, पण राईट साईडला टोटल किती डेटा प्रेझेंट आहे, टोटल 3 डेटा प्रेझेंट आहे. सो जेव्हा मी प्रोग्राम रन करणार, सो मला काय येणार, मला पायथन शो करणार एरर. एरर का शो करतोय, कारण टपलमध्ये टोटल 3 व्हॅल्यूज प्रेझेंट आहे. हा जो ए नावाचा व्हेरिएबल आहे त्याच्यामध्ये टपल स्टोर आहे आणि त्या टपलमध्ये किती डेटा आहे, 3 डेटा आहे. पण मी व्हेरिएबल पास करताना किती व्हेरिएबल पास करतोय, 2च व्हेरिएबल इथं पास करतोय. सो पहिलं व्हेरिएबल पहिल्या व्हॅल्यूला हँडल करणार, सेकंड व्हेरिएबल सेकंड व्हॅल्यूला हँडल करणार, पण तुमच्याकडं थर्ड व्हॅल्यू रिमेनिंग आहे आणि तुमच्याकडं त्याला हँडल करण्यासाठी तिसरं व्हेरिएबल इथं प्रेझेंट नाही आहे. सो त्या केसमध्ये पण तो आपल्याला एरर थ्रो करणार. हेच जर लिस्ट मध्ये असतं सर तर झालं असतं ना. कसं झालं असतं, नाही नसतं झालं, काय म्हणजे दोनच व्हेरिएबल म्हणजे एक्स वाय इज इक्वल टू ए जर आपण लिस्ट साठी केलं असतं हां तर ते झालं असतं का, नाही झालं असतं. कसं काय झालं असतं, तिथं पण एररच आला असतं. ते आता एक्स जर का मी कॉमा वाय स्टार- इक्वल टू ए. आता मी इथं काय केलंय, स्टार पुट केलंय, आता होईल. हो हा पुढचं सगळं येईल वाय मध्ये, हा कन्सेप्ट लक्षात येतोय टपल अनपॅकिंग. वाय मध्ये झेडचं पण येईल. हा वाय मध्ये झेडचं सुद्धा डेटा तुमच्याकडे इथं प्रिंट होणार. सो इथं मी झेडला आता काढून टाकतोय, फक्त एक्स वायला प्रिंट करतोय. तर तुमच्या समोर काय डेटा येणार आता, आलाय 10 आणि 20 आणि 30 सुद्धा आलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये एक कन्सेप्ट लक्षात घ्यायचं आहे, व्यवस्थितपणे ऐकायचं आहे. मी इथं टाईप करतोय, एक्सचं टाईप मी इथं प्रेडिक्ट करणार आहे आणि मी सायमल्टेनियस वायचं पण टाईप इथं काय करतोय, प्रिंट करतोय. काय येणार आहे एक्स आणि वायचा टाईप, आता काय आलाय, इंटिजर आणि लिस्ट आली. सो जेव्हा तुम्ही टपलला अनपॅक केलं आणि या वाय व्हेरिएबलनी सगळं डेटा त्याच्याकडे ओढून घेतलं, बरोबर. एक्स मध्ये एक डेटा गेला 10 आणि वाय मध्ये कोणता डेटा आला 20,30. पण त्यांनी तो डेटा पायथननी कसं स्टोअर केलं, लिस्टच्या फॉर्म मध्ये स्टोअर केलं. लिस्टच्या फॉर्म मध्ये तो डेटा स्टोअर झाला. टपलचा डेटा टपल होता, त्या टपल अनपॅक झाला, पण डेटा कशा पद्धतीने स्टोअर झाला या व्हेरिएबल्स मध्ये, लिस्टच्या फॉर्म मध्ये डेटा तुमचा स्टोअर झाला.
ज्या व्हेरिएबलमध्ये सिंगल डेटा गेला तो त्याचा डेटा टाईप घेणार. 10 गेला होता तर 10 काय होतं, इंटिजर होता, तर इंटिजर त्याचा डेटा टाईप आला. पण वाय व्हेरिएबल एक सिंगल डेटा नाही घेते. वाय व्हेरिएबल एकपेक्षा जास्त डेटा टाईप एकपेक्षा जास्त डेटा घेतोय. वाय व्हेरिएबल तुमचा एकपेक्षा जास्त डेटा घेतोय. सो त्या केसमध्ये तो एकपेक्षा जास्त डेटा पायथन लिस्टच्या फॉर्ममध्ये पुट करून द्या. हा पॉईंट लक्षात ठेवा. लिस्टमध्ये तर तो डेटा लिस्टच्या फॉर्ममध्येच येत होता, पण टपल अनपॅकिंगमध्ये पण तो डेटा लिस्टच्या फॉर्ममध्ये म्हणजे सर तिथं जर झेड असतं तर ते हेच राहिलं असतं का, इंटिजर टपलच राहिलं असतं ना. हा. जर का इथं मी हा इंटिजरच राहिलं असतं. स्टार वाय नाही दिलं, इथं कॉमा करून झेड दिलं, तर एक्सचं डेटा टाईप, वायचा डेटा टाईप आणि झेडचं डेटा टाईप इंटिजरच राहिलं असतं. पण मी झेड नाही देते. अच्छा, म्हणजे अनपॅकिंग करताना ते इंटिजर होऊन बाहेर येतं म्हणजे सर. हा. आणि बट बरोबर ना. हो, इंटिजर येऊनच बाहेर येणार. त्याचा डेटा टाईप येऊन तो बाहेर येणार. सपोज अनपॅकिंग करताना डेटा स्ट्रिंग असता तर स्ट्रिंग म्हणून तो बाहेर पडला असता. अच्छा. ठीक आहे. पण इथं मी स्टार वाय करतोय, टपल अनपॅक झालं, दोन डेटा वाय कडे आले, दोन डेटा वाय कडे आले. पायथननी ते दोन्ही पण डेटा लिस्टमध्ये स्टोअर केला आणि ती लिस्ट कुणाला असाइन केली, वायला असाइन करून टाकली. लक्षात घ्या कन्सेप्ट. लिस्ट अनपॅकिंगमध्ये तर आपल्याला लिस्टमध्येच तो डेटा प्रेझेंट होईल, पण टपल अनपॅकिंगमध्ये पण पायथन लिस्टमध्येच तो डेटा पुट करतो. चल, पुढचा कन्सेप्ट आहे टपल इंडेक्सिंग अँड स्लाइसिंग. तोच कन्सेप्ट आहे परत जो स्ट्रिंगमध्ये होता, तोच कन्सेप्ट आहे परत जो लिस्टमध्ये होता. आता सेम कन्सेप्ट आपण परत टपलमध्ये पण आता इम्प्लिमेंट करणार. टी इक्वल टू डेटा स्टोअर करतोय, ठीक आहे. चालतंय. अशा पद्धतीने मी माझं टपल इथं क्रिएट केलेलं आहे. आता इंडेक्सिंग कशी परफॉर्म होणार या टपलवरती, सेम जसं लिस्टमध्ये तुमची इंडेक्सिंग झाली होती, सेम त्याच पद्धतीने टपलवरती पण इंडेक्सिंग परफॉर्म होणार. हा जो डेटा आहे, या टोटल किती डेटा प्रेझेंट आहे या टपलमध्ये काउंट करू शकता तुम्ही. टोटल 10 डेटा प्रेझेंट आहे. 10, 20, 30, 10 डेटा या पूर्ण टपलमध्ये प्रेझेंट आहे. तर आता जेव्हा ह्याची इंडेक्सिंग आपण करणार तर सेम त्याच पद्धतीने करणार. कशा, जसं आपण लिस्टमध्ये केलं होतं. सपोज हा डेटा मी पूर्ण इथून कॉपी करतोय, इथं पेस्ट करतोय. आता हा जो 10 डेटा आहे, हा जो 10 नंबरचा डेटा आहे, ह्याला इंडेक्स नंबर कोणता भेटणार, 0. 20ला कोणता नंबर भेटणार, 1. 30ला 2, 1. सो काही अशा पद्धतीने तुमची इंडेक्सिंग इथं परफॉर्म होणार. प्रत्येक एक डेटाला टपलमधल्या प्रत्येक एक डेटाला एक इंडेक्स नंबर प्रोव्हाइड केला जाईल. बरोबर. लिस्टमध्ये पण तसंच होणार, प्रत्येक एक डेटाला एक इंडेक्स नंबर प्रोव्हाइड केला जाईल. पण स्ट्रिंगमध्ये तसं नाही होणार. स्ट्रिंगमध्ये प्रत्येक एक कॅरेक्टरला एक इंडेक्स नंबर दिला जाईल. स्ट्रिंगमध्ये सपोज जर का
कंटेंट आहे हॅलो, तर प्रत्येक एक कॅरेक्टरला इंडेक्स नंबर भेटेल. एचला एक भेटेल, ईला एक भेटेल, एलला एक भेटेल, परत एक एलला भेटणार आणि ओला एक इंडेक्स नंबर भेटणार. लिस्टमध्ये डेटाला एक कोणत्या तरी पूर्ण डेटाला एक इंडेक्स नंबर भेटणार. सेम टपलमध्ये पण एक पूर्ण डेटाला इंडेक्स नंबर प्रोव्हाइड केला जाईल. सो इथं टपलमध्ये पूर्ण डेटा कोणता आहे? 10 हा माझा एक पूर्ण डेटा आहे. कॉमा लावल्यावरती सेकंड डेटा माझा कोणता आहे? 20. कॉमा लावल्यावरती थर्ड डेटा कोणता आहे माझं? 30. कॉमा लावल्यावरती फोर्थ डेटा कोणता आहे माझा? ॲपल. सो प्रत्येक एक डेटाला एक इंडेक्स नंबर आपण इथं प्रोव्हाइड करतोय. ठीक आहे. सो अशा प्रकारे तुमची इंडेक्सिंग होईल. आणि जर का तुम्ही राईट टू लेफ्ट इंडेक्सिंग केली तर राईट टू लेफ्ट तुमची इंडेक्सिंग स्टार्ट होईल -1 पासून आणि एंड होईल या 10 पर्यंत. आणि लेफ्ट टू राईट इंडेक्सिंग करणार असेल तर 0 पासून स्टार्ट करा आणि जो शेवटचा डेटा आहे तिथपर्यंत तुमचे इंडेक्स नंबर असाइन करा. आता कन्सेप्ट येतोय परत एकदा सेम स्लायसिंगचं. स्लायसिंग कशा पद्धतीने आता इम्प्लिमेंट करणार? प्रिंट टी, इथं मी देतोय 5th. कोणता डेटा प्रिंट होईल? ऑरेंज. ऑरेंज येईल. बरोबर. हा झाला तुमचा एक सिंगल नंबर जर का तुम्ही पास केला असेल. सो बरोबर पायथन काय करणार? हा नंबरला घेणार आणि तो इंडेक्स नंबर सर्च करणार. तुमच्या टपलमध्ये जाऊन तो इंडेक्स नंबर सर्च करणार. कुठे आहे तो इंडेक्स नंबर? इथं प्रेझेंट आहे 5. त्याच्यावरती डेटा कोणता आहे? त्या जागेवरती डेटा कोणता स्टोर आहे? ऑरेंज नावाचा डेटा स्टोर आहे. तर बरोबर तुमच्या आउटपुट स्क्रीनवरती काय प्रिंट होणार? ऑरेंज असं तुमच्यासमोर प्रिंट होईल. हे बघा ऑरेंज. आता सेम त्याच्यामधले पहिले व्हेरिएशन समजू. प्रिंट करतोय टी. आता ह्याच्यामध्ये सपोज जर का मी दिलं -7 तर कोणता डेटा प्रिंट होईल? -7 जर का देतोय तर इथून मी इंडेक्सिंग स्टार्ट करणार. आता -1 -2 Apple. -3 -4 -5 -6 आणि -7. तर कोणता डेटा येईल? ॲपल. ठीक आहे. सो -7 वरती कोणता डेटा आहे? ॲपल डेटा आहे. सो त्या केसमध्ये काय प्रिंट होणार? ॲपल डेटा माझा असं प्रिंट होईल. आता ह्याच्यामध्येच जेव्हा मी नुसतं स्लायसिंगमध्ये सिंगल नंबर पास करतोय तेव्हा मी तुम्हाला व्हेरिएशन्स दाखवतोय. आता जर का मी इथं टी पास केल्यावरती मी इथं दिलं 200. मला सांगा आता काय येईल? ह्याचा आउटपुट काय येईल? 200. एक मिनिट सर, एरर येईल सर. 200 ला काहीच नाही. ठीक आहे. तो हो. इंडेक्स नंबर बेसिकली प्रेझेंटच नाहीये म्हणून तुम्हाला काय होणार? एरर शो होणार. टपल इंडेक्स हो. आउट ऑफ रेंज. सेम त्याला तुम्ही -200 करा. तर परत काय येणार? तुम्हाला एररच आहे. ठीक आहे. हा झाला जेव्हा तुम्ही स्लायसिंग ऑपरेशन परफॉर्म करताय तिथं तुम्ही एक सिंगल नंबर, एक नुसतं स्टार्ट नंबर तुम्ही प्रोव्हाइड करताय. बरोबर. आता आपण बघतोय स्टार्ट नंबर आणि स्टॉप नंबरचं व्हेरिएशन. आता आपण काय बघणार आहे? स्टार्ट नंबर आणि स्टॉप नंबरचा मी व्हेरिएशन तुमच्या समोर मांडतोय. चला, याचा अर्थ काय? आता हा डेटा काय प्रिंट करणार? 0 पासून ते 4 पर्यंत तो तुमचा चालणार. 4 0 पर्यंत. तुमचा काय? स्टार्ट नंबर आहे. 5 तुमचा काय? एंड नंबर आहे. पण एंड नंबर आपण कन्सिडर करतो का? नाही. आपण त्याच्यापेक्षा एक नाही. लेस नंबर कन्सिडर करतो. सो 5 पेक्षा एक कोणता कमी आहे? 4. सो त्या केसमध्ये 0 ला चालू करणार आणि 4 पर्यंत जाऊन थांबणार. सो 0 पासून ते 4 पर्यंत जेवढं पण डेटा प्रेझेंट असेल त्या सगळ्याला पायथन पिक करणार आणि तुमच्या समोर पुट करणार. आला. टपलच्या फॉर्ममध्ये आउटपुट तुमच्या समोर प्रेझेंट आहे. आता ह्याच्यामध्येच भरपूर व्हेरिएशन्स आहेत. चला, चला ह्याचा आउटपुट सांगा मला. एक मिनिट. -3.
अरे बघून सांगायचंय, रन नाही करायचंय कोड. हा नाही नाही नाही, बघूनच सांगतोय, एकच मिनिट. -3 आणि 8 ना. -3 म्हणजे सर्व मोठं आहे सर्वात. आणि -8 ह्याचं एरर येईल ना सर? काय येणार? एमटी टपल प्रिंट होणार. काय प्रिंट हा. होणार? एमटी टपल. कारण -3 कुठं आहे तुमचं? बेसिकली इथं असेल, ट्रू व्हॅल्यूला -3 आहे. -8 हो कुठं आहे? कुठं तरी इथं प्रेझेंट असेल ऍपल किंवा 30च्या मध्ये. पण तुम्ही तुमचं हो. डायरेक्शन तुम्ही काय दिलंय? डेटा प्रिंटिंगचं डायरेक्शन काय तुमचं? राईट टू लेफ्ट आहे. हम्म. तुम्ही डेटा कसं पिक करताय? राईट टू लेफ्ट तुम्ही जाताय, आणि राईट टू लेफ्ट बरोबर. मध्ये डेटा प्रिंट नाही होणार. कारण तुमचं स्टेप काउंट नाही, -1 मध्ये पाहिजे, तेव्हाच तुमचं -1 नाहीये. हा तेव्हाच तुमचा डेटा राईट टू लेफ्ट मध्ये प्रिंट होईल. हो, उलट असं तर झालं असतं. आता सांगा. आता काय येईल? ह्याचा आउटपुट काय येईल? एक मिनिट. योगेश? 20 पासून ते ना ट्रू पर्यंत प्रिंट होईल. हा, 20 पासून ते ट्रू पर्यंत तुमचा डेटा प्रिंट होणार. बरोबर. आता लेफ्ट टू राईट वॉकिंग आहे तुमची, बरोबर. -9 इथून चालू होणार 20 पासून, आणि जाऊन हो. स्टॉप कुठं करणार? -2 पर्यंत. -2 कुठं? इथं फॉल्स. पण एक कमी घ्यायचंय, तर ट्रू पर्यंत डेटा आपला हो, प्रिंट होईल. थोडस वर घेतात सर, एकच मिनिट फक्त. हॅलो, हा, थोडस वर घेतात एकच. हा, ते नाही का टपलचं, नाही का तुम्ही ते हे लिहिलं, हेडिंग टाकलंय, तेवढं घेतात फक्त. एक थोडस तिथलं लिहायचं राहिलं होतं, थोडस वर घ्या फक्त. एक नाही. हा, ओके. झालं झालं, ओके सर. ठीक आहे. आता हो. त्याचा आउटपुट काय येईल? मोकळं येईल सर. म्हणजे एमटी टपल येईल. एमटी टपल येईल. आलं तुमचं इथं एमटी टपल. हो. सपोज आता ह्याच्यामध्ये सांगा. आता सांगा काय येईल याचं आउटपुट? 9 आणि 2 एरर येईल सर. नाही, काय येईल? म्हणजे हे नाही होणार, कारण 9 जास्त आहे ना, 2 कमी आहे, आणि -1 पण नाही लावलेलं. एक गोष्ट लक्षात एमटी. घ्या, एमटी टपल येईल जेव्हा पण तुम्ही स्टार्ट नंबर आणि एंड नंबर देताय. त्या केसमध्ये जर का तो रेंजमध्ये असेल, जर का तो लेफ्ट टू राईट असेल, तुम्ही स्टेप काउंट -1 मध्ये नसेल दिलेलं, तर त्या केसमध्ये तुमचा डेटा प्रिंट होईल. जर का तो आउट ऑफ द रेंज असेल, तुम्ही अपोजिट डायरेक्शन दिली असेल, तुमचं स्टेप काउंट पण -1 मध्ये नाही आहे, त्या केसमध्ये तुमचा टपल एमटी राहील, पण तुम्हाला एरर कधीच शो होणार नाही. हम्म. चला आता ह्याचं सांगा. बोला. 0 पासून पुढचं सगळं प्रिंट होईल सर. हां, 0 पासून ते सगळं पुढचं प्रिंट होणार. पुढचं प्रिंट होईल. हा एक व्हेरिएशन घ्या. सांगा इथं काय डेटा प्रिंट होईल? हे पण 0 ते 8 पर्यंत प्रिंट होईल इथं. 0 पासून ते 8 पर्यंत. हा माझ्यासाठी काय प्रिंट करणार? हे तर सगळंच प्रिंट ना, हे सगळंच प्रिंट होईल याने. हा सगळं प्रिंट होईल, फक्त उलट होईल. ह्याचा काय प्रिंट होईल? 0 ते 10 पर्यंत प्रिंट होईल 2च्या काउंटने.
0 2 4 8 6 6 8 10 असं. चला ह्याचा काय होईल? समज एम टी एम टी होईल सर. एम टी प्रिंट होईल. का एम टी टपल का? कारण कारण 2 ऐवजी तिथं 9 पाहिजे होतं. जेव्हा -1 लावतो ना तेव्हा राईट टू लेफ्ट होतं ना, आणि राईट टू लेफ्ट जेव्हा इंडेक्सिंग असती तेव्हा पहिलं जे असतं ते मोठं यायला पाहिजे. अच्छा ठीक आहे, पहिलं जे आहे मोठं यायला पाहिजे. ओके चला रन करतोय. आला एम टी टपल आला बरोबर. एम टी आला. हो. चला आता काय येईल याचं आउटपुट? 10 टू -10 टू -3 पर्यंत प्रिंट होईल. काय आलं त्याचं आउटपुट? कसं काय? हे हा बरोबर आहे. कन्सेप्ट तुम्हाला कोणी बरोबर आहे. सांगितलं की हा म्हणजे बरोबर आहे. हम्म? नाही नाही नाही, ते मी घाई केली. -2 आहे ना, इकडं असतं ना तर हे झालं असतं. -10 हा छोटा आहे, -2 हा मोठा आहे, आणि -1 जर तिथं केलं तर ते हे नाही होत. बरोबर आहे. मी घाई केली सर. आता काय येईल? हा मग आता आता होईल सर. आता काय होईल? नाही नाही, थांबा सर. -10 हा पूर्ण हे होऊन जाईल ट्रू पर्यंत. आता का प्रिंट झाली? कारण ते आता हेच आहे ना सर, लेफ्ट टू राईटच हे झालं ना. अरे पहिले रेंज बघा, त्या रेंजला रीड करा. तुम्ही रेंज कशा पद्धतीने हो. रीड करताय ते बघा. तुम्ही लेफ्ट टू राईट वाचन करताय का राईट टू लेफ्ट तुम्ही वाचताय? जर का तुम्ही राईट टू लेफ्ट वाचताय तर तुमचं जे स्टेप काउंट आहे तो -1 मध्ये आहे का नाही ते चेक करा. असेल तर डेटा प्रिंट होईल, नसेल तर डेटा नाही होणार प्रिंट. बघा आता याच्यापेक्षा जास्त मी परत इंडेक्सिंग स्लायसिंग मध्ये काय सांगू नाही शकत. सगळे व्हेरिएशन तुमच्या समोर मांडून ठेवले आता. हा आता शेवटचं व्हेरिएशन आहे बघा. बोल सर काय होईल याचं? -2 आहे तिथं, +1 आहे सर. हो हॅलो. हा ओके. एक मिनिट हा सर. एक म्हणजे नॉर्मल, एक म्हणजे लेफ्ट टू राईट आहे, आणि लेफ्ट टू राईटनी जाताना पहिले -10 यायला पाहिजे आणि मग -2 यायला पाहिजे. एम टी होईल सर प्रिंट. आला एम टी. हो. आता काय होईल? झिरो झिरो काउंट म्हणजे नॉर्मलच. तरी आता एमटी होईल. एमटीच एमटीच काय येईल? एमटी एमटीच डबल. होईल सर. झिरो म्हणजे नो काउंट आहे, म्हणजे नसल्यासारखंच आहे ते.
आता मग काय येईल आउटपुट स्क्रीनवरती काय येईल? एमटी. अच्छा, एरर. सर, एरर काउंट 0 असेल तर एरर येतो का? काउंट 0 दिला तर येणारच येणार. अरे स्टेप काउंटचा अर्थ काय आहे? तुम्ही पहिला डेटा ॲज इट इज प्रिंट करा आणि त्याच्यापासून वॉकिंग स्टार्ट करा. हो. मग तुम्ही वॉकच नाही घेताय असं का? तो डेटा असाच पडून राहील ना पूर्ण. नाही, मला वाटलं सर तिथं जर 0 दिलं तर म्हणजे ते धरल्याच जाणार नाही, व्हॅल्यू नाही का, नन सारखा धरला जाईल. ठीक आहे, चला समजलं इंडेक्सिंग स्लायसिंग. हो. रिवाईज करा व्यवस्थितपणे, जेवढे व्हेरिएशन्स होते ते तुमच्यासमोर मांडले, व्यवस्थितपणे स्टडी करा. इंडेक्सिंग काय, स्लायसिंग काय, कन्सेप्ट अंडरस्टँड करा, लक्षात घ्या. पुढचा कन्सेप्ट आहे तुमच्यासाठी आता आहे नेस्टेड टपल. नेस्टेड लिस्टला आपण स्टडी केलं होतं, आठवतंय? सेम आपण हो. नेस्टेड टपलला स्टडी करू शकतो. नेस्टेडचा अर्थ काय? एका टपलच्या आतमध्ये आता दुसरं टपल क्रिएट करायचं. सो सेम इथं करतोय. आता काय करतोय? अजून एक टपल क्रिएट करतोय 10, 20, 30 आणि 40. आता हा काय झालंय? तुमचं नेस्टेड टपल इथं क्रिएट झाले, बरोबर. एका टपलच्या आतमध्ये अजून एक टपल आपण इथं ऍड केली. आता मला सांगायचं आहे, ह्याची जर का मला इंडेक्सिंग करायची म्हटली तर कशा पद्धतीने इंडेक्सिंग होईल? आता पहिलं म्हणजे एक नंबरला 0, 2 नंबरला 1, 3 ला 2, 4 ला 3 आणि ते याला पूर्ण 5. पूर्ण टपलला 5. पण सपोज जर 5. का मला 40 डेटा प्रिंट करायचा असेल तर कसं करू? पहिले तर 5 करायचं, म्हणजे T2 करून ते ब्रॅकेट हे करून त्याच्यामध्ये 5 करायचं हा, आणि मग नंतर त्याच्यामध्ये 3 करायचं. 3 करायचं. कसं लिहू मी? मला कोड हा. सांग. हे बघा सर, तिथंच लिहिलंय ना, T2 तिथं हे आहे ना, 4 आहे का तिथं? आता प्रिंट चालय तिथं 5 करा फक्त, हा आणि ठीक 5 चे आहे. पुढं सेम ब्रॅकेट करायचे आणि तिथं 3 करायचं. अच्छा, त्या ब्रॅकेटच्या आतमध्ये ब्रॅकेट करू का बाहेर करू ब्रॅकेट? नाही नाही नाही, त्याच्या बाहेर. काय करू आता? बोल. T2 तिथं हे करा ना, 5 करा ना सर, ब्रॅकेट. हा, हा, 5 आणि 5 च्या बाहेरच हे करायचं, 3 करायचं. काय आलं? बघ भाऊ, इंडेक्स येतच येतोय. काय करू? बोल आता. टपल इंडेक्स आउट ऑफ रेंज 0 1 2 3 0 0 1 2 3 1 0 1 2 3 0 1 2 3 4 आहे. सॉरी सर, ते 5 आहे ना, तिथं 4 करा. हा, आलं. समजलंय नेस्टेड टपल काय आता? हो. हा, टपलच्या आतमध्ये टपल. लिस्टचाच कन्सेप्ट आहे सेम. इंडेक्सिंग स्लायसिंग पण सेम वेनी तुम्ही यूज करू शकता. येस सर. ठीक आहे, मग स्टॉप करू. उद्या आपलं टपल संपून जाईल. टपलमध्ये आता काय राहिलंय? फक्त टपलवरती कन्कॅटिनेशन, रिपिटेशन, मेंबरशिप आणि लूप चालवायचं आहे. तेवढं एक ऑपरेशन आहे. आणि टपल अनपॅकिंगमध्ये अजून एक कन्सेप्ट आहे, ते पण तुम्हाला एक्सप्लेन करते. एवढं झालं की आपलं टपल संपेल. मग आपण सेटला चालू करू उद्याच्या लेक्चरमध्ये. ओके सर. ठीक आहे योगेश? चालतंय ना सर. हो.
अटेंडन्स लावू का सर? हे काय चालू करतो लाव. ठीक. केलंय सर चालू? हो केलं. लागलं बरं का सर? ठीक आहे चालेल. चल, उद्या येतो सर मग तिकडच. हो चालेल ना. चला. हो. सर लावलीवर प्रेझेंट. काय म्हणताय? हो चालेल ठीक आहे. हो. सर पुढं सिलेक्ट